भिशे सर कुठं घुमू राहिले? गावात दिसू राहिले बा मॅडम, तुम्ही कुठं घुमत आहे? काय नाही महादेव भाऊ, काय पोरांचा प्रवेश देणं सुरू झालं ना शाळेमध्ये आता नवीन वर्षाचं. ते काढत आहे जे जे कुणी लहान लहान पुट्टे आहे त्याला प्रवेश द्या आता बा शाळेमध्ये. पहिली दुसरी मध्ये 8वी 9वी 12वी पण आहे प्रवेश देणं. हिंड चालू आहे प्रचार. बरोबर आहे, बरोबर आहे मास्तर, बरोबर आहे. पण ते पोरातले वायफर झाले ना, पुरे हिंडून राहिले इकडे तिकडं. चौनेबाजी करून राहिले पुट्टे. पण ते हिंडत आहे इकडे तिकडे आडवे तिडवे. काही नाही, कुणी बैल राखायला जाते तर कुणी गावात हिंडते, कुणी पुरी पटवायला जाते. सब लफंडर झाले भोसडीचे. होऊन जाय काय केलं शाळेमध्ये उचलून भोसडीचे आणले. आम्ही उचलेले झालो. जे मस्तावलेलं आहे त्याला उचलतच आहे आम्हाला शाळेमध्ये. सगळे आम्ही जिरवतो मस्त्या बंद्या पोरांच्या. किती मस्ती येऊ द्या दिले सगळे जिरवतो आम्ही. आमच्या शाळेमध्ये कडी बंद का शाळा आहे आमची. बहीण मामीचं आमच्या शाळेमध्ये असं नव्हतं रे बा. आमच्या शाळेत नव्हतं असं. पहिले पहिलीचा पेपर झाल्याशिवाय मॅट्रिकचा पेपर पहिलीवानी होय तेव्हा पास करे समोर. आता तर काय नाही, 10वीत गेला तरी सर मास्तर लोक सांगून देते का हे लिहून बाबू हे लिहून ऑब्जेक्टिव्ह सांगून देते आणि पास करून देते, ढकलून देते. हे कोणती शाळा होय का त्या पुट्ट्याला येऊ का नाही येऊ 10वी पर्यंत ढकलत राहायचं. काय हे मला नाही पडत शाळा गिळा का काहीच्या काही काढले. आमचाच काळ बरं होता बा 1990चा. बाबाजी बरोबर आहे तुमचं. 90चा जमाना नाही राहिला हो. आता मला शिक्षण काही खरं नाही वाटत राहिलं आजकालचं. सब पैशाच्या भरोशाचं शिक्षण आहे. चाल द्या तुमचं वाला परचार. जे काय करायचा प्रवेश घेणार आहे तुमचं घेऊ द्या. चला हे पोरगा आहे डेंगू, याला घेऊन जा. चला सर चला, मी एकाचे घर दाखवतो बंद्याचे. कोण कोण जे खाली बसून आहे रिकम चोट त्याला बंद्याला शात घेऊन झाले जाऊ. चला मॅडम, चला जी मॅडम. चल बाबू चल. डेंग्या चल. टिंग्या सर आले बे बाहेर निघ. टिंग्या काकू, टिंग्याची काकू, टिंग्याची आई बाहेर निघा, सर आले. अरे बापरे, सर आले. आता मला नेते रे शाळेमध्ये, आता देते मला. मी का म्हणतो मॅडम, आपल्या पोराला प्रवेश द्यायचा आहे का? किती आहे तुमचं? किती वर्षाचा आहे तुमचा पोरगा? माझा पोरगा फक्त 5 वर्षाचा आहे. पहिलीत जाईल फक्त पहिलीत. प्राथमिक शाळेतून आलेलो आहे आम्ही. पोरांचे प्रवेश घ्यायचे आहे. हे पहिली 5 वर्षात असेल तरी चालते. KG1 पासून आमच्याजवळ प्रवेश देणं सुरू आहे. घेऊन जाऊ की बाबू? शिक्षण करे बाबू. सर मला म्हशी चारायला आवडते, बैल चारायला आवडते. लागेल तुमच्या शाळेत आपल्या ग्राउंड मध्ये आहे ना प्राथमिक शाळेमध्ये मी बैल चारायला जाईन सर. कसं पोट्ट आहे रे बॉ हे का म्हशी गिशी चालू राहिलं का शाळेमध्ये येऊन? आपण शिकायला नाही 2 झोडपे घालीन तुला का? काबे भोसडीच्या शिकायला जाय म्हणलं ना तुला. मास्तर आला ना, सर आले ना, मॅडम आहे ना, तुम्ही शिकवतील तुम्हाला. काऊन असं करू राहिला तू? तुला झोड पुकार भोसडीच्या पुट्ट्या मातला का भोसडीच्या? सरले उरपाडी बोलायला. चल उद्यापासून शाळेत येतो. येते सर तो तुम्ही जा सर. धाड तुम्ही उद्यापासून त्याला केजी पहिली मध्ये धाडून द्या. मग उद्यापासून नाव सांगा तिचं. काय नाव आहे? पूर्ण नाव सांगा त्याला. सांगायची त्यांचं नाव सांगा पूर्ण. टिंग्या माझं नाव. गावातले जेवढे बैल आहे नेतो चाराले माझं काम. अबे नाव सांग बोललं बैताडा तुले. नाव हे गाव नाव आहे का हे? नाव सांग ना बरोबर. नाव सांग. घालू कर तुला एकदा चापटे तुला खाली पडेल तुला चपट नाक्या. बरोबर नाव सांग ना मास्तरले. नाव घ्यायची. त्याचं नाव आहे टिंग्या घुरकुडे. हा नोट करा मॅडम, नोट करायचं नाव नोट करा. हा लिहलं. डेंगू आता समोर चाल. समोरच्या विद्यार्थ्याच्या घरी एक प्रवेश तर झाला, दुसरा प्रवेश घ्या. चला समोर चला. चला सर. कोण आहे बी डेंगू हे? तुला कोणाला आणलं धरून घरामध्ये मायावाल्या? गण्या भाऊ हे मास्तर आहे. मास्तर प्रवेश घ्यासाठी आले शाळेमध्ये. आता आपलं हिंडणं बंद, आता शाळेत प्रवेश घ्या म्हणताय. हा नमस्कार सर, बोला कोण आहे तुम्ही? आम्ही प्राथमिक शाळेतून आलेलो आहे सर तुमच्या पोरांचा प्रवेश घेण्यासाठी. तुम्ही किती मध्ये आहे तुमचा पोरगा? किती वर्षाचा आहे? माझा पोरगा आहे 10वी मध्ये जाते. 10वी फेल झाला 3 बार. शाळेत जाते फक्त नावाले तो खायले खिचडी खायला आला तर आम्ही तिला दांडू चारतो ना बरोबर. तुम्ही शाळेत धाडा, फक्त पास करणं आमची जबाबदारी आहे. अबे डेंगू तुला कोणाले आणलं बे? का मा जीव घ्यायला आणलं का येणारे दोघाले? एक तर मा बुडा राक्षसाचा रूप घेतला तर मला हापको टाकन बे. असा कसा नाही चालत बे गण्या, तू शाळेत जास लागते गण्या. सर मला शाळा गिडा काही शिकायची नाही. तुम्ही मा घराच्या बाहेर अजिबात चालले जा इथून. मला शाळा शिकायची नाही. भोसडीच्या सर लोकांना असं बोलत असते का रे? हा शाळेत जास लागते तुले. समजत नाही का भोसडीच्या? घालू का तुला 2 रायपुटी मारा? अरे बापरे, मा बुडा घेऊ घेतल्याशिवाय राहत नाही रे बाबा मला. आता कसं गुरु रे बाबा मी? अरे मला शिकता येत नाही रे. मला दाढी आली, मिशी आली. आता का मी 10वीत जाऊन बसू का रे लहानाला पोरा मध्ये? अगं गण्या भाऊ काही नाही होत ना. आपल्याला मॅडम आहे मॅडम. मागची मॅडम पा किती स्टँडर्ड आहे. ते शिकवणार आहे आपल्याला. हे सर नाही शिकवत. हे बैताड भोक्याचा सर. आपल्याला तू चाल ना शाळेमध्ये, मजा येते मस्त. खिचडीच खात जाऊ ना. चाल ना सर. तुमच्या पोरांचं नाव सांगा बरं मला. प्रवेश घेण्यासाठी लवकर घाई करा. लवकर त्याचे प्रवेश सांगायचं. कोण्या वर्गात घ्यायचा? 10वीतच घ्यायचा नाही याचा प्रवेश. तर लवकर याचं नाव सांगा, डिटेल सांगा, ऍड्रेस सांगा, तुमचं नाव सांगा पूर्ण.
अबे सर तुले जा म्हणलं ना मी घराच्या बाहेर का तुले धक्के मारून मी घराच्या बाहेर काढू बे मला नाही शिकायचं म्हणलं ना माझं डोकं कमी आहे माझं डोकं त्याच्यात नाही चालत माझं डोकं फक्त मला वावरात चालते तू नको जीव घेऊ रे भावा मायावाला एक तर माझा बुडा पागल आहे तू जा रे भावा तू माझा दिमाग नको खाऊ रे भावा गण्या तू आपल्या चुपचाप बस गण्या नाही तर तुला झोड पण गण्या चुप राय लिवाजी तुम्ही याचं नाव पूर्ण लिवा याचं नाव कसा येत नाही शाळेत पाय तुम्ही येले लिवा तुम्ही नाव पूर्ण याचं सांगायची नाव मॅडम नाव नोट करा यांचं वाला ओके सर करते अरे मले नाव घेऊ नाही द्यायचं आहे सर तुम्ही जा ना सर नाही शिकायचं आहे मले मी बैलच चालतो मला नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट मला बैला चारामध्ये इंटरेस्ट आहे सर तुम्ही जा ना व सर मी लढतो रे बाबा जा ना रे बाबा तू इथून कायले डोकं खाता का मायावालो तू जाना का बे डेंग्या तू मा मित्र वय का दुश्मन आहे बे का येणारे मायाच घर दाखवायचं होतं तुले चालतं शाळेत का तुला नेऊ उचलून ऐकतं का नेऊ उचलून तुझ्या भोसडीच्या चालतं का नाही शाळेत लवकर सांग लवकर नाही तर मॅडम आम्ही सांग तुला असा बोललो असतो का लवकर चालतं का नाही शाळेत गणे भाऊ तू चालला का शाळेमध्ये सविताने ऍडमिशन घेतलाय ना आपल्या वर्गामध्ये 10वी नापास झाली ती तर सांग तिने घेतलं ना ऍडमिशन काय तू लढू राहिला चाल ना शाळेमध्ये अबे डेंगू मग तू मंगाची तर काय करू राहिला होता बे मंगांपासून का सांगायचं तर होतं की सर मी शाळेत येतो का उद्यापासून मी येतो शाळेमध्ये पुट्टीसाठी मानला भोसडीच्या आता शाळेत याले हो म्हणून राहिला तू गण्या हे सविती कोण आहे रे गण्या तुला शाळेत जा म्हणलं तुला पोट्या पाट्याचा मागं लागला तू तुला उरपाटी टांग निघून तुला पाजून गण्या आता तर मी दोरच शाळेत जाईन का बाबा आता मी दोरच शाळेत जाईन सर मी येतो का दोरच शाळेत मी हाजरी टिफिन मी माळी येतो मी जा तुम्ही सर येतो मी गण्या भाऊ चाल सवितीच्या घरी सवितीला जाऊ आपण